महाराष्ट्रातून येणाऱ्या बांधवांनी रेल्वेला जरी आले 5 मिनिटाच्या अंतरावर आझाद मैदान, आणि तुम्ही जरी तुमची पार्किंग तर जवळ क्लास 30 किलोमीटर बस आहे, 20 2 किलोमीटर फक्त. बरं वाशी अरे वाशी जाऊन झोपा काही जण सकाळी आहो जमल ना. काही जण वाशी झोपा सकाळी निघाले तिकडे रेल्वे खाल्लं. फक्त त्रास मुंबईकरांना द्यायचा कोणी नाही. मला आता मी उपोषण सुरू झालंय 10ला. मला बोलणं सुद्धा चालत नाही, पण ही शब्द जरा हिताचा होता समाजाचा. या समाजाला आडमुठं समजू नाही. आपलं काम होतं सरकारने सहकार्य नाही केल्यावर मुंबई जाम कर, आणि या बादर पठ्याने करून दाखवले मराठ्याच्या पोरांनी. आता त्यांनी सहकार्य केलं. आता आपण पूर्ण मुंबई 1 ते 2 घंट्याच्या आत मोकळी झाली पाहिजे अशा पटापट मनाने गाड्या काढून घ्यायच्या. आणि पार्किंगच्या ठिकाणी पोलिसांनी विचारायचं पार्किंग साहेब पुढे. पोलिस म्हणले पाहिजे त्याला पहिले ते बाजूला घेमत होतो तर ते करून तिकडे गेला पार्किंग साहेब पुढे. इतकं सहकार्य करायचं. सरकार आज कुठे शिरल्यावर मग पुढचा बघू आपण काय करायचं. ते तर काही तुम्ही ना काय मी आहे ना. म्हणून पुन्हा एकदा सांगतो, सगळ्यांनी शांततेत यायचंय जायचंय. ज्यांना गावाकडे जायचं 29ला वाटा लावायला येणार होते त्यांनी वापस जा. काही आणखी वाशी कशी जाम येत तिकडे झेप पोटे आणखी ज्यांना वापस जायचं ते वापस जा. सोडायला आलेले आणि आता जवळ आम्ही संदेश देत नाही. मान्य केलं तुमचं ओके. आता फक्त तुम्ही सांगितलं मान्य करायचं. मी सांगण्या शब्दाच्या पुढे जायचं नाही. समाज वाटतो गाड्या फक्त त्यांचा प्रॉब्लेम काय आहे बिनधास्त ग्राउंडवर द्यायचा खुशाल पसरायचं. चलो आता मी उपोषणाला बसतो. सरकारला एक शेवटची विनंती करतो. मायबाप सरकार आणि मुख्यमंत्री साहेब आमची आतापर्यंत सहकार्य केलं तसं आमच्या मरण उपोषणाची बेमुदत कायमस्वरूपी आम्हाला करून द्या. हे एक आम्ही तुम्हाला सहकार्य करायला तयार आहे. नसता मंगळवारपासून आणखीन करोडो मराठी इकडे येणारच. 2 आमच्या सगळ्या मागण्यांची अंमलबजावणी करा ही तुम्हाला विनंती आहे. इथं करोडो लोक घेऊन आलो म्हणजे माझात बोलत नाहीयेत. मुख्यमंत्री साहेब आणखीन तुमच्या हातातून संधी गेलेली नाही. मराठ्यांचं मन जिंकायला तुम्हाला संधी आहे. मराठ्याच्या नाराजीची लाट तुमच्या अंगावर घेऊ नका. मला आणि माझ्या समाजाला फक्त आरक्षण पाहिजे. आणि ते जर तुम्ही त्याच्यात राजकारण करणार असाल तर तुम्ही गोळा घातला तरी मनोज जरांगे एक चाटत नाही. मी याच ठिकाणी उपोषण करून मेलो किंवा तुम्ही मला जेलला नेऊन जरी टाकलं मी जेलमध्ये सडल, जेलमध्ये आमरण उपोषण करीन, पण मराठ्याच्या डोक्यावर गुलाल टाकल्याशिवाय आता हटणार नाही. म्हणून सगळ्या मागण्यांची अंमलबजावणी करावी. तुम्हाला आणखी नाही विनंतीपूर्वक आमचं आग्रहाचं सांगणं याच्यापेक्षा काही सांगू शकत नाहीत. आणि पोरांना पुन्हा एकदा सांगतो एकाही पोलिसाचा आता फोन आला नाही पाहिजे, कारण मला फोनवर बोलता येत नाही. मी आता उपोषणाला बसणार, तब्येत खराब होणार. म्हणून आज समाज चिंतेत आहे उपोषणाला बसल्यामुळे. महाराष्ट्रातला सगळे महाराष्ट्रात मराठीचे लाटो साडी उपोषणाला बसल्यामुळं. म्हणून तुम्ही सगळेजण काळजी घ्या. सगळ्यांनी आता पहिल्या गाड्या लावा देऊ. आपण आपल्या खेळाला 2 घंट्यात पूर्ण मुंबई जाम झालेली मोकळी झाली पाहिजे लक्षात ठेवा. आणि पुन्हा येऊन बसायचं तर बसा, पण आता मात्र तुम्ही सगळेजण आपण आपल्या गाड्या पहिल्या काढू. ते सांगतेच तिला नेऊन लावा. तिथून आपण एसट्याने येऊ नाहीतर रेल्वे येऊ. धन्यवाद. जय शिवराय. उपोषण सुरू झालं.